आज माघी गणेश जयंती आहे. गणपती बाप्पांचा आज वाढदिवस. तर हे सांगलीचं संस्थान मंदिर आहे, सुप्रसिद्ध असं रोषणाईनं नटलेलं आणि खूप सुंदर असा हा देखावा बघा. किती छान असं सजवलेलं आहे. लांबूनच इतकं छान दिसतंय, जवळून पण मी तुम्हाला दाखवते. आणि लहान मुलांचं अगदी आकर्षणाचं ठिकाण म्हणजे हे गणपतीचं मंदिर. आता इथं आहे ह्या बबलं हत्ती. तर हा तर सर्वांचा लाडका. त्याची प्रतिकृती बघितली आणि त्यानंतर पुढं आता इथं भरपूर असं ना डेकोरेशन केलेलं आहे आणि ते सुद्धा खरंच खूप छान झेंडूच्या फुलांचं. बाळ गणेश तरी पाळण्यामध्ये किती साजेसे दिसत आहेत बघा. मी सुद्धा इथं फोटोशूट केलं थोडंसं. दुसरं कोण माझ्यासोबत नव्हतं त्यामुळे एवढं काही छान घेता नाही आलं. तर ही आरास बघा फुलांची इतकी सुंदर आणि झेंडूची फुलं. संक्रांत झालेली आहे, मग गणपती बाप्पा कसे मागं राहतील, त्यांना सुद्धा पतंग उडवायला दिलाय आणि इथं छान असं हे डेकोरेशन त्या पद्धतीचं केलंय. त्यानंतर देवळामध्ये प्रवेश करताच आपल्याला इथं गणेशाची मूर्ती लांबूनच दिसते. रिद्धी सिद्धी आणि गणपती बाप्पा लांबूनच बघताना इथं नतमस्तक व्हायला होतं. आणि रोषणाई तर काय विचारायलाच नको, कारण हा आहे संस्थानचा गणपती. इथं आतमध्ये पाळणा सुद्धा छान असं सजवलेला आहे. मी सुद्धा पाळणा हलवला आणि त्यानंतर मग प्रदक्षिणा. आता प्रदक्षिणा काढताना इथं बरोबर मला पालखीचं सुद्धा दर्शन झालं आणि त्यानंतर मग पुन्हा मंदिरामध्ये आत आले आणि आजचा योग इतका छान होता. आज ना आरती सुद्धा मिळाली.